नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, जिल्हा परिषदचे हॉल तिकीट आलेले आहे. आता हे हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं याची ए टू झेड इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. आता ज्यांना इनव्हॅलिड लॉग इन दाखवत असेल त्यांनीसुद्धा काय करायचं आहे, त्याचा अर्थ काय होतं हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. आता या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक असेल किंवा कनिष्ठ अभियंता असेल, पशुधन पर्यवेक्षक, वायरमॅन, जोडारी किंवा उर्वरित जे पद आहेत त्या सर्व पदांची आता जवळपास हॉल तिकीट येत आहेत आणि समोर डेटसुद्धा देण्यात आले. आता तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केव्हा करायचं ते बघा. समजा जे आता ज्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे त्यांनी केव्हा डाउनलोड करायचं आहे, 4/6/2024 पासून तर 12/6/2024 पर्यंत तुम्ही याच कालावधीत तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल, त्यानंतर होणार नाही. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचं आहे, लवकर तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. जर तुमचं हॉल तिकीट आलं असेल तर या कालावधीत तुम्हाला SMS द्वारे कळवलं जातं. मराठी लँग्वेज सिलेक्ट करा. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली. डायरेक्टली तुम्ही या लॉग इन ऑप्शनवरती इथे याल. रजिस्ट्रेशन नंबर टाका, तुमचा पासवर्ड, डेट ऑफ बर्थ किंवा पासवर्ड जो तुम्हाला SMS द्वारे आला होता तो टाका आणि हा कॅप्चा कोड टाकायचा आणि लॉग इन करायचं. आता या ठिकाणी तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फॉर्मवरती लिहिला असेल बघा, तुम्हाला त्याद्वारे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा SMS द्वारे तुम्हाला कळवलं जातं. बघा, लॉग इन केल्यानंतर इनव्हॅलिड लॉगिन क्रेडेंटियल्स म्हणजेच काय, तर या विद्यार्थ्याचं या ठिकाणी हॉल तिकीट अजून जनरेट झालेलं नाही आहे. या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट अजूनही आलेलं नाही आहे, फक्त यांना SMS आलेलं आहे. आता नंतर बघा, परत मराठी लँग्वेज सिलेक्ट करा. रजिस्ट्रेशन नंबर आता परत दुसऱ्या विद्यार्थ्याचं बघूया ज्यांना SMS आलेला आहे. त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला एंटर करायचं आहे. व्यवस्थित टाका या ठिकाणी नंबर. चूक वगैरे होऊ देऊ नका. चूक झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी नंबर टाकायचा. जो नंबर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर असेल तो नंबर टाका. पासवर्ड काय टाकायचा आहे, तर पासवर्ड जो फॉर्म भरताना तुम्हाला SMS द्वारे आला होता तो पासवर्ड टाका. किंवा मग तुम्ही या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकू शकता. विद्यार्थ्याचं दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची या ठिकाणी टाकायची. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्या पद्धतीने डेट ऑफ बर्थ टाका. कॅप्चा कोड दिला आहे आणि लॉग इन करायचं. आता ज्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट आलं असेल त्या विद्यार्थ्याचा इनव्हॅलिड क्रेडेंटियल्स अशा प्रकारे दाखवला नाही किंवा इनव्हॅलिड लॉग इन दाखवणार नाही. डायरेक्टली त्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट या ठिकाणी जनरेट होईल. आता आपण नवीन विद्यार्थ्याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकला आहे, कॅप्चा कोड टाकला आहे आणि लॉग इन केलं. बघा, या विद्यार्थ्याचं या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं आहे. या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट डाउनलोडसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये वरती प्रिंट दिसते, क्लिक ऑन प्रिंट. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याची प्रिंट काढायची. प्रिंट काढल्यानंतर या ठिकाणी बघू शकता दोन्हीसुद्धा पेज प्रिंट करा. आधार कार्ड आणि एक फोटो आणि हॉल तिकीट परीक्षेला तुम्हाला सोबत न्यायचं. ज्या विद्यार्थ्याने इनव्हॅलिड क्रेडेंटियल्स आला असेल तर त्या विद्यार्थ्याचं अजून हॉल तिकीट आले नाही, त्यांचं हॉल तिकीट येण्यासाठी वेळ आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.